काय झालं? तुमची उंची जरी 7 फूट असेल, पण इथे तुमच्यापेक्षा उंच ऊस आहे. बघा इकडे. अहो मॅडम, हे ऊस पण आहे फक्त. मग काय आहे? हे एआय टेक्नॉलॉजी वापरलेले ऊस आहेत. ओ माय गॉड. तुम्हाला खरंच बघायचंय? बघायचं चला मग दाखवतो. सर्वप्रथम ओस शेती एआय पद्धतीनं लागवड केलेल्या ऊसाचं प्रति एकरी उत्पादन सुमारे 100 टनांपर्यंत आणि खोडद्याचं उत्पादन 90 टनांपर्यंत मिळतं. राज्यातील हजारो शेतकरी ही पद्धत स्वीकारत आहेत. या शेतीत वापरली जातात सेन्सर, ड्रोन, रोबोटिक्स, सॅटेलाइट मॅपिंग आणि रिमोट सेन्सिंग. यामुळे पाणी, खत, कीड रोग नियंत्रण आणि संपूर्ण शेतीचं नियोजन अचूक आणि कमी खर्चात केलं जातं. यानंतर पाहिली द्राक्ष शेती. वाय आकार पद्धतीनं लागवड करून योग्य अंतर आणि वेल व्यवस्थापन केल्यामुळे प्रत्येक वेलीवर 35 ते 40 काड्या आणि तपिकाडी 15 ते 16 घर मिळतात. विरळणी, गार्डलिंग आणि कॅनोपी व्यवस्थापनामुळे द्राक्षांचा आकार, रंग आणि गुणवत्ता लक्षणीय वाढते. तिसरं पीक आहे डाळिंब. इथे वापरली जाते एक खोड व एक छत्र पद्धत. यामुळे झाडाची वाढ समतोल राहते, रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि फळांचा आकार, वजन आणि दर्जा अधिक चांगला मिळतो. याच एआय तंत्रज्ञानावर आधारित पेरूची शेती सुद्धा इथे दाखवण्यात आली आहे, ज्यात एका पेरूचं वजन 300 ते 400 ग्रॅमपर्यंत मिळतं. 400 उत्पादन दर्जेदार व बाजारपेठेस योग्य होतं. कमी खर्चात दर्जेदार आणि जास्त उत्पादन डाळिंब, ऊस, द्राक्ष आणि पेरू शेतीत कसं मिळतं हे प्रत्यक्ष बघायचं असेल तर 17 ते 24 जानेवारी 2026 दरम्यान बारामती कृषी प्रदर्शनाला नक्की भेट द्या.